1 नोव्हेंबरच्या आधी जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द झाला नाही तर उपोषण करणार, जैन मुनींचा सरकारला इशारा. धंगेकर हा अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता, भूमिका भाजप विरोधात नाही हे धंगेकरांनी आधीच स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. मोहोळांनी गोखले बिल्डरला प्रायव्हेट जेट फिरायला दिले. रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर नवा आरोप. मोहोळांच्या हस्तक्षेपामुळे 2.5 कोटींवर तडजोड. गोखलेंमार्फत मोहोळांनी कोणती दलाली केली ते तपासा, धंगेकरांची मागणी. रणजितसिंह निंबाळकरांवर विरोधकांनी केलेले आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी फेटाळले. निंबाळकरांचा काहीही संबंध नाही, मला थोडी जरी शंका असती तर आजचा कार्यक्रम रद्द केला असता, फडणवीसांचं विधान. निंबाळकरांना क्लीन चिट द्यायला फडणवीस तपास अधिकारी झाले का? अंबादास दानवेंचा संतप्त सवाल. निंबाळकर आणि त्यांच्या पीएचा सीडीआर तपासण्याची मागणी. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदनेला पोलीस कोठडी. कोर्टानं 30 ऑक्टोबरपर्यंत सुनावली पोलीस कोठडी. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून राहुल गांधींचा भाजपवर निशाणा. ही आत्महत्या नाही तर संस्थात्मक हत्या. भाजप सरकारचे अमानवी आणि निर्दयी रूप उघडकीस आले, राहुल गांधींचं टीकास्त्र. राज ठाकरे ॲक्शन मोडवर, थेट शाखाध्यक्षांकडून मागवला मतदार याद्यांसंदर्भातील अहवाल. 1 नोव्हेंबरच्या मोर्चाआधी मतदार यादींचा अभ्यास करून घोळ समोर आणण्याचे आदेश. पुढच्या आठवड्यापासून होणार मतदार याद्यांची फेरपडताळणी. पहिल्या टप्प्यात 15 राज्यात विशेष मोहीम. पहिल्या टप्प्यातनं महाराष्ट्राला वगळलं. मुंबईमध्ये लव्ह जिहादचा नवा प्रकार समोर. बोरिवलीतल्या 21 वर्षीय तरुणीला मुस्लिम तरुणांसोबत पळून गेली. ॲग्रीमेंट रिलेशनशिपच्या नावे लव्ह जिहादचा नवा ट्रेंड. विहिंपच्या मदतीनं तरुणीला घरी आणलं. काही दिवसांनी तरुणी पुन्हा पळून गेली. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार पुन्हा संकटात. मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान. जोरदार पावसानं द्राक्षांच्या घडावर परिणाम. फुलोरा आणि फळं सडू लागल्यानं बागायतदार हतबल. अवकाळी पावसाचा विदर्भातील शेतपिकांना मोठा फटका. अमरावती, अकोला, गोंदिया आणि भंडाऱ्यामध्ये पिकांचं नुकसान. काढणीला आलेला कापूस आणि धान पिकांचं नुकसान. पातूर बाजार समितीतील धान्य पाण्यात. वर्ध्यामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन जाळलं. सौदी अरेबियातल्या कार्यक्रमात अभिनेता सलमान खाननं पाकिस्तान आणि बलुचिस्तान यांचा वेगवेगळा उल्लेख केल्यानं पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या. सलमान खान पाकिस्तान सरकारकडनं दहशतवादी घोषित. झारखंडमधील आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा. संक्रमित रक्त चढवल्यानं 5 मुलांना HIVची लागण. सिव्हिल सर्जनसह संबंधित अधिकाऱ्यांना केलं निलंबित.